जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राज्याच्या दिव्यांग मंत्रालयाचे माजी सचिव डॉक्टर तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी उचलबांगडी केल्यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करण्यात येत असल्याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना राष्ट्रीय अपंग विकास महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना यांच्यातर्फे देण्यात आले। राज्याच्या दिव्यांग मंत्रालयाचे माजी सचिव डॉक्टर तुकाराम मुंढे यांची राज्य शासनाने बदली केल्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय अपंग दिव्यांग विकास महासंघ जिल्हा शाखा नंदुरबार व महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे की 31 मार्च 2026 अचानकपणे महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांचे व भगिनींचे आधारस्तंभ व पालक अधिकारी डॉक्टर तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली। ही बदली नियमांचे उल्लंघन करणारी असून सूडबुद्धीने व राजकीय दबावाखाली करण्यात आली आहे। भ्रष्टाचारी यंत्रणेचा खात्मा करणारे व बोगस दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पोटात गोळा आणणारे डॉक्टर तुकाराम मुंढे हे दिव्यांगांच्या हिताचे रक्षण करणारे प्रामाणिक व पहिल्यांदाच असे दिव्यांग विभागासाठी अधिकारी शासनाने दिले होते, परंतु यात शासनाने आपले हितसंबंध जोपासण्यासाठी डॉक्टर तुकाराम मुंढे यांची उचलबांगडी करून चुकीचा निर्णय घेतला आहे। या बदलीमुळे सार्वजनिक हिताचे मोठे नुकसान होणार असल्याने ही बदली त्वरित रद्द करण्यात यावी अशी मागणी दिव्यांग बांधव व भगिनी यांनी व्यक्तिशः महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त केला। म्हणून ही बदली त्वरित रद्द करून पुनश्च दिव्यांग मंत्रालयाच्या सचिव पदावर नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅट किंवा केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण कॅट स्टे ऑर्डरसाठी जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात येईल असे शासनास सूचित केले आहे। एवढेच नाही तर 9 एप्रिल 2026 रोजी सर्व पदाधिकारी एक दिवसीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार व राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे। निवेदनावर राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी मोरे तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आरती बाविस्कर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी शिवाजीराव मोरे, राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य आणि माझे सर्व पदाधिकारी। 31 तारखेला शासनाने एक चुकीचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे तुकाराम मुंढेजी यांना त्यांची बदली करून टाकली। हा अतिशय गंभीर बाब आहे आणि आमच्या दिव्यांग बांधवांवर समाजावर एक हा घाला घातलेला आहे आणि हे सूडबुद्धीचं राजकारण यांनी केलेलं आहे आणि म्हणून दिव्यांगांचा जो पालक अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला आमच्यापासून लांब केला आहे आणि म्हणून आम्ही या महाराष्ट्र शासनाचा धिक्कार करतो, निषेध करतो। तर आमचं एकच म्हणणं आहे की मुंढे साहेबांना पुनश्च दिव्यांग मंत्रालयावर नियुक्त करावं। नियुक्त होणार नाही तर आम्ही पुढची काय कारवाई करायची करणार आहोत। एवढंच नाही तर आम्ही हायकोर्टात सुद्धा जाऊ। एवढंच नाही तर महाराष्ट्र प्राधिकरण न्यायाधिकरण किंवा केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण CAT इथे सुद्धा आम्ही स्टे ऑर्डरसाठी प्रयत्न करणार आणि आमचा निर्णय लागत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही सोडणार नाही। काही होऊन जाऊ दे, पूर्ण महाराष्ट्राला दिव्यांग एकवटणार आणि हे आंदोलन पूर्ण करणार ही आमची घोषणा आहे आणि शासनाला आमचा ठिय्या आंदोलन सुद्धा आम्ही करणार हे आमच्या शासनाला सांगणं आहे आणि शासनाने या गोष्टीकडे त्वरित लक्ष दिलं गेलं पाहिजे ही आमची त्यांना विनंती समजा। नमस्कार, मी आरती भिकाजी बाविस्कर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना। आम्ही आज सर्वजण अपंग कर्मचारी संघटना तसेच अपंग राष्ट्रीय विकास महासंघ आणि सर्व दिव्यांग बेरोजगार बांधव यांनी आज माननीय जिल्हाधिकारी मिताली सेठी मॅडम यांच्या मार्फत देवेंद्र फडणवीसजी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत। अतिशय सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगण्याची दिशा देणारे दिव्यांगाला दिव्यांग मंत्रालयाला लाभलेले सचिव ज्यांना 31 मार्च रोजी दिव्यांग मंत्रालयावरून त्यांची बदली करून दिव्यांगांना जे स्वाभिमानाने जगण्याचं ध्येय धोरण अवलंबलं होतं अशा माणसाला दूर करण्यात आलं त्यांची बदली करून आणि ही एक निषेधार्ह बाब आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत। दिव्यांगांच्या नावावर अनुदान लाटणाऱ्या खोट्या संस्थांना आणि दिव्यांगांच्या नावावर अनेक सोयी सुविधा लाटणाऱ्या बोगस दिव्यांगांना वठणीवर आणण्याचं काम करणाऱ्या माणसाला, दिव्यांगांच्या जनहितार्थ काम करणाऱ्या माणसाला म्हणजे त्यांच्या 3 वर्षाचा कालावधी पूर्ण न करता त्यांची बदली करून दिव्यांगांवर फार मोठा घाला घातला आहे
आणि हे अतिशय चुकीचं घडलंय हे आम्ही महाराष्ट्र शासनाला आमच्या या आजच्या निवेदनामार्फत कळवत आहोत. तर आमची एकच विनंती आहे की शासनाने आमच्या निवेदनाची दखल घेऊन साहेबांना 3 वर्षासाठी पुनश्च दिव्यांगांच्या सेवेसाठी पाठवावं.